नमस्कार, मी सौ विद्याविनायक दाभोळकर, जबलपूर. अधिक मासानिमित्त श्री दत्तभक्त परमपूज्य श्रद्धेय अण्णा महाराज इंदोर यांच्या प्रेरणेने अखिल भारतीय नारदीय प्रसारक मंडळ इंदोरच्या वतीने आणि श्री दत्तभजन मंडळ जबलपूरच्या सहयोगाने चैतन्य वाहिनीवर सुरू असलेल्या युवा कीर्तन स्पर्धेचे आज नवम पुष्प. आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत श्रीयुत श्रीकांत व सौ स्मिता फडणवीस. आपण उभयता मूलतः जबलपूरचे. श्रीकांतजी भारतीय स्टेट बँक जबलपूर येथून सेवानिवृत्त असून आपण महाराष्ट्र व्यायामशाळेचे कार्यकारिणी सदस्य आहात. मी उभयतांचे पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत करते. स्वागतानंतर श्री व सौ फडणवीस उभयतांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा व मनोगत व्यक्त करावे. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपं ज्योतिः नमोस्तुते. गुरुदेव दत्त. नमस्कार. अधिक मास निमित्त युवा कीर्तन स्पर्धेच्या माध्यमाने आपण सर्वांना जो धर्मलाभ घडतो आहे त्यासाठी मी अखिल भारतीय नारदीय कीर्तन प्रसार मंडळ इंदोर, श्री दत्त भजन मंडळ जबलपूर या दोन्ही संस्थाचे व कार्यक्रमास आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे विशेष कार्य करणाऱ्या चैतन्य वाहिनीचे अभिनंदन करतो. आणि संयोजक श्री अभय मांडकी, श्री विश्वासजी पाटणकर आणि भावनाजींचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता मी आजची स्पर्धक सिद्धी पारसेकरला आमंत्रित करते व तिचा परिचय सादर करते. परिचय. स्पर्धकाचे नाव सिद्धी पारसेकर, मांजरे, पेडणे, गोवा. जन्मतारीख 13/8/2003. वय 17 वर्षे. वडील सोमनाथ पारसेकर, आई सुप्रिया पारसेकर. शिक्षण 12th विज्ञान शाखा शिकत आहे व मध्यमा पूर्ण गायन. कीर्तन गुरु गोव्याचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण सुहास बुवा वझे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 4 वर्षे कीर्तनाचे धडे घेत आहेत. संगीत साथ ऑर्गन श्री शिवानंद दाभोळकर, तबला श्री अविनाश गडेकर, पूर्वरंग पर्वताप्रमाणे पातक न करणे, आख्यान रुक्मिणी स्वयंवर. यदा लम्बोदरं हन्ति सदा प्रद्रोहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरप्रदां. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कैलासराणा शिवचन्द्रमौळे फणीन्द्रमाधा कारुण्यसिंधो भवदुःखहारी तुझे शंभो मजोडकारी. इष्टदेवताभ्यो नमो नमः, कुलदेवताभ्यो नमो नमः, ग्रामदेवताभ्यो नमो नमः, वासुदेवताभ्यो नमो नमः, आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः.
नयन बसलेली सावरी सूरत, नयन बसलेली सावरी सूरत, नयन बसलेली सावरी सूरत, नयन बसलेली सावरी सूरत, निपटत नाही माकरा मुख भैया, चरण चरण माझे पातळीला, चरण चरण माझे पातळीला, चरण सज्जन हो, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांबद्दल काय बोलावे किंवा काही सांगावे तेवढे थोडेच आहे, नाही का? ज्यांनी निवृत्तीनाथांना आपला गुरु केला, भक्तीने त्या देवाला आपलासा केला, ज्ञानेश्वरी सारखा अद्वितीय असा ग्रंथ लिहिला, हजारोंच्या संख्येने अभंग लिहिले, भागवत धर्माची ध्वजा फडकावली, सर्वसामान्यापासून असामान्यापर्यंत सगळ्यांचेच भले केले, स्वतः कष्ट सोसून दुसऱ्याचे कष्ट पीडा त्रास दूर केले, असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठातील एका अभंगात सांगतात. पर्वताप्रमाणे पातक करणे वचने पमोणे अभक्तास. श्रोते हो, जे हरीची म्हणजेच त्या देवाची भक्ती, सेवा, कार्य, उपासना प्रामाणिकपणे सत्यनितीला धरून करीत नाही, मनापासून एकाग्र चित्ताने करीत नाही, फक्त करायचे म्हणून करतात, दुसऱ्याला दाखवण्याकरिता करतात, खोटा भाव मनात ठेवून करतात, फक्त पैसे मिळवण्याकरिता करतात, तर अशा निर्माण झालेली पर्वताप्राय पापे त्याच्याच मस्तकावर कायमची असतात आणि ती वज्राप्रमाणे घट्ट होऊन राहतात आणि त्याचे जीवन ध्वस्त करतात. सुभाषितकार सांगतात, अन्यक्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति. पार्वतीपते हर महादेव. श्रोते हो, आता पाप म्हटलं की ते सगळेच करतात, कुणी चुकून करतात, कुणी मुद्दाम करतात, कुणी नकळत करतात, तर कुणी अज्ञानाने करतात, पण त्या पापाचे फळ मात्र प्रत्येकाला भोगावेच लागेल, ते कधीही चुकत नाही. कवी म्हणतात, न कळता पद अग्नीवरी पडे, न करी दाह असे न कधी खरे. आता अग्नीवर समजा आमचा पाय पडला की दाह हा होणारच, तसे पाप केले की त्रास दुःख हे आपल्याला होणारच होणार. आता पाप घालवण्याकरिता आपण पुण्यक्षेत्रात येतो, पण पुण्यक्षेत्रे कोणती? तर मंदिरे, सत्संग, हरिनाम, भजन, कीर्तन, नामस्मरण, भागवत कथा, रामायण कथा अशा ठिकाणी पुण्य असते असं आपण सर्वजण मानतो. पण आजच्या काळात या कलियुगात या ठिकाणात सुद्धा अपवाद सोडला तर प्रामाणिकपणा, शुद्ध भाव, खरी भक्ती, ईश्वरी प्रेम राहिलेले नाही. आज बरेच लोक पुण्यक्षेत्रात राहून त्या देवाजवळ राहून देवा करता असे म्हणून आपण देवाचा भक्त असल्याचा खोटा आवडून पुण्यक्षेत्रात राहून मंदिराशी संबंध जोडून अशी पापे करतात की जी पापे वज्रलेपो भविष्यति, ती त्याची पापे पुण्यक्षेत्रातली असल्यामुळे इंद्राच्या वज्राप्रमाणे घट्ट होऊन राहतात आणि अशा पापी लोकांच्या पिढ्या नष्ट होतात. हे ऐकायला जरी वाईट वाटले तरी सत्य आहे बरं का. कोणालाही दुखावण्याकरिता हे नाही, कारण शेवटी ज्ञान देणारा हा परमेश्वर आहे आणि तो कसा आहे तर सत्य संकल्पाचा दाता नारायण, तो सत्याचा पाठीराखा आहे. श्रोते हो, संत आपल्याला सांगतात की आपले पाप प्रकट करावे पण पुण्य गुप्त ठेवावे, पण आश्चर्य हे की माणूस नेमका या गोष्टीच्या उलट वागत असतो. तो आपले लहान
पण अंतकाळी तेच पाप त्याचा घात केल्यापासून राहत नाही. म्हणून सावध होऊन जरा माणसाने पाप कर्मापासून दूर जावे आणि पुण्य कर्माच्या मार्गाने यावे. अहो, आज कितीतरी लोक आपण देवाचे भक्त आहोत असे सांगतात. गरजेपुरते त्या देवाला शरण देखील जातात, पण त्या देवाला आवडेल अशी भक्ती मात्र करीत नाही. जो खोटे बोलतो, विद्वान पंडितांची, संतांची, सज्जनांची जो निंदा करतो, जो नामस्मरण नाम संकीर्तन करीत नाही, जो आध्यात्मिक वाचन करीत नाही, जो अधिकार मिळूनही त्या देवाला आवडेल असे कार्य करत नाही, देवाच्या नावावर इतरांना फसवतो, हरिकथा ऐकत नाही, सत्संगात बसत नाही, जिथे भक्ती सेवा किंवा नाम असेल तिथे जात नाही किंवा त्याला असे कार्यक्रम आवडत नाही, तो अभक्त होय. हो, तो देवाला कधीच आवडत नाही. त्याची हाक देवापर्यंत कधीच पोचत नाही. तो पापीच होतो. सज्जनांनो, कथा कीर्तन याचा हाच भाव आहे की आपल्या सर्वांची पातके नष्ट व्हावी. अहो, हाच भाव कीर्तनकाराचा आणि कीर्तनाचा आहे. पण काही लोक म्हणतात पापे केली म्हणून काय झाले, हो आम्ही पाप करणारच. पण श्रोतेहो, याचे जरा उलट पहा. पापाचे फळ म्हणजेच पापाचे बक्षीस दुःखच दुःख. अहो, पापाने नाशच होणार, इथे दया माया काहीही नाही. पुढे माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अनंत वाचाळ बरळती बरळ. सजा हो, आज वाचाळवीर म्हणजेच बडबडणारे, गप्पा गोष्टी करणारे अशी माणसे खूप आहेत. त्यांच्या त्या बोलण्यातून पापे वाढतात, वैर वाढते, दुसऱ्यांची निंदा होते. अहो, त्याच त्या संसारातील गप्पा गोष्टी माणसे पुन्हा पुन्हा लखडून चखडून बोलत असतात. समर्थ रामदास म्हणतात, लक्ष्मी विलासी बहुसौख्य वाटे, श्रीराम ध्याता मन कष्ट मोठे, प्रपंच वार्ता वदता विटेना, तुझ वीण रामा मज कंठ वीणा, जय जय रघुवीर समर्थ. आता पैशांचा विषय आला की सगळ्यांनाच आनंद होतो, नाही का? मला काय मिळणार, मला काय मिळणार. अहो, आज काही मिळणार तरच का, नाही तर नाही. सेवा संपली, सगळे पैशाचे दास झाले, विकले गेले. ह्याच्या उलट श्रीराम ध्याता मना कष्ट मोठे. हो, रामनाम घेऊया म्हटल्यावर आज लोक पळायला लागतात. पण प्रपंच वार्ता वदता विटेना. संसारातील गप्पा गोष्टी सगळ्यांनाच आवडतात. नाम आवडत नाही, पण गप्पा आवडतात. सजन हो, आज आपण पाहतो दोन माणसे भेटली की बडबड चालू. अशातून पापे वाढतात. आणि लक्षात ठेवा, गप्पा गोष्टी करून कुणालाही पुण्य मिळत नाही. देव त्याच्यावर कृपा करीत नाही. म्हणून सर्वांनी संपूर्ण चराचरामध्ये करून असलेल्या विश्वव्यापक अशा त्या भगवंताला आपल्यास करण्याकरिता हरिनामाची कास धरा. पाप सोडा, पुण्य जोडा. हाताने काम करा, पण मुखाने नाम घ्या. कथा कीर्तन नामस्मरण सत्संग जिथे जिथे असेल तिथे जाऊन बसा. यातून आपोआप आपली भक्ती, आपले पुण्य वाढायला लागेल, जगण्याची आशा वाढेल आणि आपल्या हातून खरी भक्ती होईल आणि आपले जीवन धन्य होईल. मूळ पद्यात माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पर्वताप्रमाणे पातक
श्रोतेहो, कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे आपण सर्वांनी मिळून थोडा वेळ भजन करूया. भजनापुरते सगळ्यांनी ताठ बसावे, डोळे मिटावे, हाताने जोराने टाळी वाजवावी आणि त्या देवाला आवडेल असे मुखाने मोठ्याने नाव घ्यावे. कारण नाव घेऊन आपल्याला पाप तर अजिबात लागणार नाही, उलट आपलं पुण्य वाढत जाईल. तर सर्वांनी मिळून थोडा वेळ भजन करूया. अंबा भवानी माता भवानी हरिभक्त होता, सत्यनीतीने वागणारा होता, प्रजेचे उत्तमरित्या पालन करणारा होता. तर कविता राजाचे वर्णन करताना म्हणतात, पुण्याईशिवाय चांगली मुले जन्माला येत नाही. हरिभक्तीशिवाय मुलांचे जीवन कृतार्थ होत नाही. राजा मोठा भाग्यवान होता. कवी आर्यमध्ये वर्णन करतात, वर्ण गुण भीष्मवाचे सुत रुक्मिणी प्रमुख पाच एक सुता
संपूर्ण विश्वाचं कल्याण करणारी अशी ही रुक्मिणी जगन्माता या भीष्म राजाची मुलगी होती. हो, ही मुलगी मोठ्या पुण्याईनेच त्यांच्या कुटुंबात जन्माला आली होती. तर श्रोतेहो, राजाचे जे 5ही मुलगे होते ते एकापेक्षा एक पराक्रमी होते. कवी श्लोकामध्ये म्हणतात, रुक्मग्रजो रुक्मरथो रुक्मबाहुरनन्तरं रुक्मकेशी रुक्ममाली रुक्मणेशा स्वसासनी. तर पहिला जो होता तो रुक्मग्रजो, मग रुक्मरथो, रुक्मबाहू, रुक्मकेशी आणि रुक्ममाली अशी या 5ही मुलांची नावे होती. हो, पण या 5ही मुलांपेक्षा त्यांची जी बहीण होती ती जगन्माता लक्ष्मी म्हणजेच रुक्मिणी होती. तिच्यासारखी रूपवान, गुणवान आणि तेजवान अशी स्त्री त्रिभुवनामध्ये दुसरी कोणीही नव्हती. तर अशा प्रकारे ही रुक्मिणी कुंडीपुरामध्ये जन्मली. दिसावासाने ही मुलगी मोठी होऊ लागली. हा म्हणता हो, देशादेशात दूध पाठविले, अनेक राजपुत्रांशी संपर्क साधला. तर अशा प्रकारे लग्नाचे प्रयत्न सुरू झाले. असं करता 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 अनेक दिवस गेले, अनेक महिने गेले, अनेक वर्ष निघून गेली, पण तिला मात्र कोणीही पसंत करीना आणि तिलाही कोणी पसंत होईना. आता राजाला काहीच होईना, काय करावे? मुलीचं तर लग्न झालं पाहिजे. राजाची चिंता दिने दिने वाढू लागली. श्रोतेहो, अनेक राजपुत्र तिला बघायला यायचे, पण तिला बघितल्यावर तिच्याशी लग्नाचा विचार सोडून ते तिला देवी समजून नमस्कार करून निघून जायचे. राजाला काहीच कळेना, त्याची चिंता दिवसेंदिवस वाढू लागली. एवढ्यात त्या राज्यामध्ये एक विद्वान पंडित हरिभक्त कीर्तिरामा नावाचा ब्राह्मण आला. हो, तो मोठा विद्वान होता, पंडित होता, सगळीकडे भ्रमण करणारा होता. त्याच्याकडे सगळे ज्ञान होते आणि एवढे असूनही तो देवाचा भक्त होता. तर राजाने कीर्तिरामाचे स्वागत तर केलेच, पण राजाच्या मनात असलेली खिन्नता कीर्तिरामा विसरू शकला नाही. त्याच्या लक्षात आले की राजाला कसली तरी काळजी आहे, राजा कसल्या तरी चिंतेत आहे, कसला तरी विचार करत आहे. तो म्हणाला, महाराज, हो, आपण कसला तरी विचार करत आहात, आपण खिन्न दिसत आहात. हो, जे काय मनात असेल ते मला सांगा, माझ्याकडे काही उपाय असेल तर मी सांगतो. हो, भगवंताच्या भक्तीच्या बळावर लोकांचे दुःख दूर करणे हेच तर आमचे काम. तेव्हा राजा म्हणाला, हो गुरुवर्य, काय सांगू? मी जरी एक राजा असलो तरी एका मुलीचा मी बाप आहे हो, आणि त्या माझ्या मुलीचं लग्न व्हावं याकरिता माझे प्रयत्न सुरू आहेत. पण आजपर्यंत एकही मुलगा माझ्या मुलीला पसंत करीत नाही आणि माझी मुलगीही कोणाला पसंत करीत नाही. हो, अशा चिंतेत मी सापडलो आहे. कृपया आपण मला मदत करावी. आपल्या बघण्यात या माझ्या मुलीला शोभेल असा वर असेल तर सांगा, तेवढेच आपले उपकार. तेव्हा त्या कीर्तिनामाने त्या मुलीचे सौंदर्य, रूप, गुण आणि तेज पाहून मनाचा निश्चय केला की तिला फक्त द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णच वर म्हणून शोभेल. कारण तोही श्रेष्ठ आहे आणि हीही श्रेष्ठ आहे. कीर्तिनामा म्हणाला, अरे राजा, काळजी करू नकोस, तुझी चिंता मिटलीच म्हणून समज. तुझ्या मुलीकरता एक उत्तम वर आहे. अरे, जगाचा मालक, विश्वाचा पती आणि द्वारकेचा राजा असा भगवान श्रीकृष्णच तुला जावई म्हणून योग्य आहे. सगळेच भक्त त्या भगवंताची स्तुती, भजन, कीर्तन, नामस्मरण करीत आहेत. तर अशा प्रकारे तो कीर्तिनामा भगवंताचे गुणवर्णन करीत होता. तेच गुणवर्णन जवळच असणाऱ्या रुक्मिणीने ऐकले आणि तो भगवंताचा महिमा ऐकता 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 रुक्मिणीची
सगळ्यांनीच सांगितले. तिला योग्य असा वर भगवान श्रीकृष्णच आहे. आणि ते ऐकून भीष्मक राजाला मात्र परमानंद झाला. मनातील चिंता दूर होण्याचे संकेत मिळाले आणि त्या आनंदाच्या भरात भीष्मक राजाने निर्णय घेतला. राजा म्हणाला, येणाऱ्या पहिल्या मुहूर्तावर रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्ण बरोबर थाटामाटात होईल. आणि हा म्हणता ही वार्ता पूर्ण राज्यभर पसरली आणि दुष्ट अशा रुक्मिणीच्या कानावर पडली. तो कृष्ण द्वेषी होता. रुक्मिणीचा मोठा भाऊ होता. तो म्हणाला, माझ्या बहिणीचा विवाह श्रीकृष्णाबरोबर होणे शक्य नाही. तिला मी चैत्य देशीचा राजा शिशुपाल यालाच देणार. वडिलांना काय कळतंय, ते आता म्हातारे झाले. मी म्हणतो तसेच होणार. अरे हा कृष्ण म्हणजे गवळ्याचा पोत, तो कुलहीन आहे, तो चोर आहे, तो लबाड आहे. म्हणे कृष्णाबरोबर लग्न. वदे रुक्मियाने तुरी चंद्रकाळी. शिशुपालालाच मी रुक्मिणी देणार अशी रुक्मिणीने प्रतिज्ञा केली. आणि हा म्हणतात ही वार्ता सुद्धा राज्यभर पसरली. आता रुक्मिणीला काहीच कळेना काय करावे. तिची श्रद्धा भाव भक्ती कृष्णावरच होती. कृष्णाशिवाय इतर कुणाशीही लग्नाचा विचार तिच्या मनात नव्हताच. बरोबरच्या सख्यांना ते विचारते, काय गुरु काय गुरु. तिने मनाचा निश्चय केला होता की लग्न करीन तर फक्त श्रीकृष्णाशीच. श्रोतेहोई, रुक्मिणी म्हणजे सामान्य समजू नका बरं का. ती जगत माता आहे, जगत जननी आहे. शांता दुर्गा, नवदुर्गा, आर्या दुर्गा, महालसा, कालिका, सरस्वती, तुळजा भवानी तीच आहे. तर अनेक संत विद्वान पंडितांचा सल्ला घेऊन तिने द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्णांना पत्र लिहिले. पत्रात तिने लिहिले होतेच की महाराज, आपण जगतचालक आहात, जगदीश्वर आहात. मी माझे तन मन आणि धन आपल्याला अर्पण केलं आहे. पण माझा मोठा भाऊ रुक्मिणी याने माझा विवाह श्रीकृष्णाशी करायचे ठरवले आहे, शिशुपालाशी करायचे ठरवले आहे. ते मला मान्य नाही हो, माझ्या वडिलांनाही मान्य नाही.
तेव्हा माझा विवाह आपल्या बरोबरच व्हावा, त्याकरता आपण लवकरात लवकर इथे यावे व माझा स्वीकार करावा. हे गोपाळ कृष्ण, आमच्या घराण्याची एक पद्धत आहे. घराण्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे आमच्या गावात अंबेचे जे देऊळ आहे तिचा आशीर्वाद घेण्याकरता लग्नाच्या आदल्या दिवशी मी जाणार आहे. तर तिथेच आपण माझा स्वीकार करावा ही नम्र विनंती. तर रुक्मिणीने ते पत्र श्रीकृष्णाला पोचवायचा प्रयत्न केला. पत्र पाठवण्याकरिता एका विद्वान पंडिताची योजना केली आणि त्याला हात जोडून रुक्मिणी विनंती करते, रुक्मिणी हरी शिवराया विप्राच्या लागे काळा, हरी शिवराया विप्राच्या लागे काळा. तर अशा प्रकारे रुक्मिणीने ते पत्र सुदेव नावाच्या एका ब्राह्मणाकडे देऊन त्याला ते द्वारकेला भगवान गोपाळ कृष्णांपर्यंत पोचवायला सांगितले. रुक्मिणीची ती विनंती त्या सुदेव ब्राह्मणाने स्वीकारली. तो स्वतःलाच मोठा भाग्यवान समजू लागला की त्या निमित्ताने का होईना मला भगवान गोपाळ कृष्णांचे दर्शन तरी होणार. तर हा म्हणता त्या सुदेव ब्राह्मणाची स्वारी येऊन द्वारकेत पोहोचली. श्रोते हो, गुढा तोरणे पताका सगळीकडे उभारलेल्या सुंदर अशी ती सोन्याची नगरी. तिचं वर्णन करावं तेवढं थोडेच आहे. कवी साथीतून वर्णन करतात, सवा लाख सोनेरी पताका, भगवंतांच्या महालात आला आणि त्या भगवंताला तो पाहतच राहिला. कारण योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी, पाहता पाहता मनात न पुरेचे. त्या ब्राह्मणाने भगवान गोपाळ कृष्णांना साष्टांग नमस्कार घातला आणि रुक्मिणीचे पत्र भगवंतांच्या हातात दिले. श्रुदेव पत्र वाचून देवाला अतिशय आनंद झाला आणि भगवान म्हणाले, हे ब्राह्मणा, रुक्मिणीच्या सांगण्याप्रमाणे मी लवकरात लवकर तिला भेटण्याकरिता येत आहे. तेव्हा माझा निरोप जाऊन तिला दे.
आणि तो निरोप ऐकून सुदैव ब्राह्मण देखील अतिशय आनंदित झाला आणि भगवंतांचा निरोप घेऊन तो कुंडीपूरला यायला निघाला. इकडे रुक्मिणी तो ब्राह्मण कधी एकदा येतो याची चातकासारखी वाट पाहत होती. आणि श्रोते हो, एवढ्यात तो ब्राह्मण आलाच. हसत मुखाने आला, प्रसन्न चित्ताने आला आणि भगवंतांचा निरोप त्याने दिला. श्रोते हो, देव येतो हे कळल्यावर, भगवंतांचा निरोप मिळाल्यावर रुक्मिणीला जो आनंद झाला त्याचे वर्णन करताच येणार नाही हो. तिने त्या ब्राह्मणाबरोबर रत्ने वाहून टाकली, अनेक लोकांना दान धर्म केला. सगळीकडे आनंदाचा वातावरण पसरलं. रुक्मिणीच्या सख्या नाचू लागल्या. तो विप्र रुक्मिणीला म्हणतो, रुक्मिणी, अगं तू मोठी भाग्यवान आहेस. जगामध्ये श्रीकृष्णासारखा सुंदर असा दुसरा कोणीही नाही. अगं तो सर्वज्ञ आहे, तो सर्वेश्वर आहे. अगं तो यायलाच निघाला आहे. शुभागे तुला वराया, शुभागे तुला वराया, विबुधो द्यानवसा आला आला भगवंत. तर अशा प्रकारे लग्नाच्या आदल्या दिवशी घराण्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे रुक्मिणी आपल्या निवडक दासी समवेत गावातील अंबेच्या दर्शनाकरता निघाल्या. मंदिरामध्ये आल्या. धूप दीप आरतीने देवीची पूजा केली. देवीला अनेक पुष्पहार अर्पण केले आणि रुक्मिणी देवीला हात जोडून विनंती करते की हे आई जगदंबे, श्रीकृष्णासारखा दुसरा कोणीही तुला जावई म्हणून शोभणारच नाही. तेव्हा दोघांवर तुझी कृपा दृष्टी ठेव. जगदंबा माता की जय. देवीचे दर्शन झाल्यावर देवळाच्या भोवती प्रदक्षिणा काढण्याकरिता रुक्मिणी माता जी निघाली, तोच मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये भगवान गोपाळ कृष्ण येऊन तिची वाटच बघत होते. रुक्मिणी तिथे पोहोचताच भगवंतांनी तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला रथात बसवले. रथ उठाला. धुळीचे लोट उडू लागले. अति वेगाने रथ चाललेला आणि वाऱ्यासारखी गोष्ट सर्वत्र पसरली की कृष्णाने रुक्मिणीला पळवली. कृष्णाने रुक्मिणीला पळवली. श्रोते हो, सगळीकडे गडबड सुरू झाली. आरडाओरडा सुरू झाला. रुक्मिणी व शिशुपाल ओरडू लागले, अहो हौसे मुक्ता नेली, कृष्णाने रुक्मिणीला नेली, मग कलकलाट केला काकाने. अहो मग शिशुपाल आणि रुक्मिणी कावळ्यासारखे ओरडतात, पण त्याचा काय फायदा. तर हा सर्व प्रकार पाहून रुक्मिणीला अतिशय राग आला व आपले सर्व सैन्य घेऊन तो कृष्णाबरोबर युद्ध करायला निघाला. घनघोर युद्ध झाले, पण भगवान गोपाळ कृष्णांनी रुक्मिणीचा पराभव केला. त्याला बांधूनच घातले. पण नंतर रुक्मिणीच्या सांगण्यानुसार त्याने त्याला सोडून दिले. एवढ्यात द्वारकेहून बलराम दादा तिथे पोहोचले. रुक्मिणीचे बाबा भीष्मक राजाही तिथे पोहोचले आणि पुढे सर्वांच्या संमतीने योग्य असा मुहूर्त पाहून रुक्मिणीचा विवाह श्रीकृष्णाबरोबर थाटामाटात झाला. सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं. श्रोते हो, तुम्ही सुद्धा जेवल्याशिवाय जाऊ नका बरं का. हो, विवाह झाला, सगळ्यांनी जेवून जावे. तर अशा प्रकारे रुक्मिणीचा विवाह झाला. सगळ्यांना अतिशय आनंद झाला. श्रोते हो, ही रुक्मिणी स्वयंवराची कथा ऐकून तुम्हा आम्हाला पुण्यच मिळणार, कारण ही देवाच्या विवाहाची कथा आहे. तर अशीच देवाची कथा कीर्तन आपण ऐकत राहावे, पाप सोडावे आणि पुण्य जोडावे. जिथे भक्ती सेवा नाम असेल तिथे जावे, मुखाने अखंड नाम घ्यावे आणि आपला हा मनुष्य जन्म सार्थकी लावावा. मूळ पद्यात माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पर्वताग्रमो
आजच्या आरतीचे मानकरी श्री श्रीकांत फडणवीस व सौ स्मिता फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी आरती करावी. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजंती माळा, चरण कमल ज्याचे अति सुकुमार, ध्वज वज्रांकुश विद्राचे तोडर. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजंती माळा, नाभी कमली ज्याचे ब्रह्माचे स्थान, हृदय पदक शोभे श्रीवत्सलांचन. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजंती माळा, मुख कमल पाका सूर्याच्या कोटी, वेदले मानस हारपली दृष्टी. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजंती माळा, जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान, तेने तेजे कोंडले अवघे त्रिभुवन. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजंती माळा, एका जनार्दनी देखी अले रूप, रूप पाता झाले अवघे तद्रूप. ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजंती माळा. गोपाल कृष्ण महाराज की जय.